हे रावते साहेब पुढे ठीक आहे. उद्धवजी चालू करून द्या ना मग. एक 2च मिनिटात मी माझं जे काही बोलायचं ते बोलून संपवणार आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रपतीची निवडणूक तोंडावरती आलेली आहे. मी मुद्दामून आज स्वतः आपल्यासमोर एवढ्यासाठी बोलतोय कारण काही बातम्या फार विचित्र पद्धतीने ह्या आपल्यापर्यंत आल्या आणि आपल्या मार्फत ह्या जनतेसमोर गेलेल्या आहेत. पहिल्या प्रथम एक गोष्ट मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो की काल जी खासदारांची बैठक झाली त्या खासदारांच्या बैठकीमध्ये कोणीही कोणताही दबाव माझ्यावरती आणलेला नाही. सर्वांनी सांगितलं की हा विषय आहे तो आपला आहे, आपण द्याल तो आदेश, कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाला द्यायचा नाही हे तुम्ही जसं सांगाल तसं. आज ही मी भूमिका स्पष्ट करतो आहे कारण आज सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल इकडे सुद्धा गर्दी आहे, मातोश्रीवरती सुद्धा रीग लागलेली आहे. त्याच्यामध्ये मी आज माझ्या काही नाईलाजाने पराभूत झालेल्या माझ्या गेल्या निवडणुकीतल्या उमेदवारांना सुद्धा बोलवलं होतं, त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. जिल्हा प्रमुखांबरोबर चर्चा करतोय, खासदारांबरोबर करतोय, आता एक कार्यकर्ते आले त्यांच्याबरोबर करतोय. पण विशेष म्हणजे गेल्या 4-5 दिवस मला माझ्या शिवसेनेतल्या विशेषतः आदिवासी आणि आदिवासी समाजात काम करणाऱ्या जनतेने माझ्या शिवसैनिकांनी विनंती केलेली आहे. त्याच्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे आहेत, ते शिवसेनेसोबत आहेत, त्यांनी सुद्धा मला विनंती केली. त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. काल आमच्याकडे आमच्या पडवी आले होते ज्यांना विधान परिषदेवरती संधी दिलेली आहे. निर्मलाताई गावित आल्या होत्या, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा त्यासुद्धा आल्या होत्या. असे बरीच लोक. त्याच्यानंतर NT ST ह्या सगळ्या समाजातल्या यांनी सुद्धा विनंती केलेली आहे की पहिल्या प्रथम एका आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्राध्यक्ष होण्याची संधी मिळते आहे. आमच्या समाजाला एक नाही म्हटलं तरी एक वेगळी ओळख मिळते आहे की आदिवासीसुद्धा केवळ आदिवासी नाही तर देशाच्या सर्वोच्चपदी विराजमान होऊ शकतात. तर आपण त्यांना पाठिंबा दिला तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विनंतीचा आणि प्रेमाने सगळ्यांनी जो काही एक आग्रह केला मला, त्या सगळ्याचा मान ठेवून शिवसेना राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदी मुर्मूताई यांना पाठिंबा देत आहे. पण हा पाठिंबा देण्यामागे मी पुन्हा सांगतो कोणताही दबाव कोणताही कारण नाहीतर आत्ताचे जे राजकारण सुरू आहे हे राजकारण पाहिलं तर मी पाठिंबा द्यायच्याऐवजी विरोध करायला पाहिजे. पण शिवसेनेने कधीच राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोत्या मनाने विचार केलेला नाही. ज्या वेळेला प्रतिभाताई राष्ट्रपती पदासाठी किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठी नाव आलं तेव्हा सुद्धा शिवसेना प्रमुखांनी पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार केला आणि प्रतिभाताईंना पाठिंबा दिला होता. प्रणवदादांना सुद्धा एक योग्य व्यक्ती तिकडे विराजमान होते म्हणून त्यांना सुद्धा पाठिंबा दिला होता. आणि त्याच परंपरेमध्ये मी या समाजातील जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि अनेक ज्या काही संघटना आहेत त्यांनी जो एक प्रेमाचा आग्रह माझ्याकडे केला त्या आग्रहाचा आदर करून शिवसेना राष्ट्राध्यक्ष पदासाठी द्रौपदीजींना पाठिंबा देत आहे हे मी आज जाहीर करतोय. याच्या पुढे मला वाटतं संजयजी आणि अनिल आहे तिकडे बसलेले, दिवाकरजी आहेत, हे आपल्याशी आणखीन काही बोलू इच्छितात. पण मी मात्र इथून निघतो कारण पुन्हा घरी लोक माझी बी बोलवले. हिंदी में पंचायत क्या होते ज्या वेळेला शेवटी भावनेने बोलतो ना तेव्हा पटकन दुसऱ्या भाषेत बोलणं अवघड जातं. आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो, उगाच काहीतरी आव नाही आणत. मैंने अभी जो बात कही मराठी में कही, मैं हिंदी में दोहराता हूँ. आप सभी लोग जानते हो कि आने वाले कुछ ही दिनों में हिंदुस्तान की राष्ट्राध्यक्ष मतलब राष्ट्राध्यक्ष के लिए एक चुनाव होने जा रहा है. जिस तरीके से खबरें फैल रही है उसमें कोई सच्चाई नहीं है. जैसे कि मेरे ऊपर हमारे सांसद लोगों ने एक प्रेशर लाया है, कुछ लोगों ने एक प्रेशर टैक्टिक्स या टेक्निक या कुछ किया है. ऐसे कोई दबाव में मैं बात नहीं कर रहा हूँ. लेकिन मेरे शिवसेना के जो मेरे अपने लोग हैं जो आदिवासी हैं और आदिवासी समाज में जो काम कर रहे हैं, मैंने जो बात कही कि जैसे हमारे शिवाजीराव ढवळे एकलव्य संगठना उसके वो प्रमुख हैं, हमारे नए विधान परिषद सदस्य आमशा पडवी, उन्होंने तो कहा कि अब तक
किसी ने भी परिषद में आदिवासी व्यक्ति को स्थान नहीं दिया था। पता नहीं मुझे, सच्चाई हो सकती नहीं। मैंने तो उनको एक कार्यकर्ता और अच्छा कार्यकर्ता, सच्चा कार्यकर्ता इसलिए मैंने वो विधान परिषद की जगह थी वो दे दी। फिर हमारी निर्मलता गावित है, बहुत सारे लोग हैं, पालघर जिला परिषद की अध्यक्षा है। बहुत सारे लोगों ने मुझे कहा कि पहली बार हमारी एक महिला भगिनी आदिवासी समाज से देश का जो सर्वोच्च पद है उसके ऊपर विराजमान होने जा रही है। तो मैंने भी यही सोचा कि सारे लोग अगर प्यार से मुझे कुछ कह रहे हैं तो उनकी भावनाओं का आदर करना चाहिए, और उस भावना का आदर करते हुए आज मैं जाहिर करता हूं कि आने वाले इस राष्ट्रपति या राष्ट्राध्यक्ष चुनाव के लिए शिवसेना द्रौपदी जी को हमारा अपना समर्थन दे रही है। ऐसे देखा जाए तो राजनीति जो आज महाराष्ट्र में चल रही है, मुझे तो विरोध करना चाहिए था, नहीं ये भाजपा की है, मुझे विरोध करना चाहिए। इतने छोटे मन का मैं नहीं हूँ। जैसे आपने देखा होगा कि पिछले कुछ साल पहले भी प्रतिभा ताई पहली बार एक महिला, और वो भी महाराष्ट्र से, कांग्रेस ने डिक्लेयर किया था। हमें तो विरोध करना चाहिए था, लेकिन बाला साहब तब थे, उन्होंने कहा कि नहीं, मेरी एक महाराष्ट्र की महिला और एक महिला वहाँ विराजमान होने जा रही है तो मैं विरोध नहीं करूँगा। फिर बात आई प्रणव दा के लिए, तब भी बाला साहब जी ने कहा था कि नहीं, देश की प्रतिमा ऊंची रखने के लिए एक काबिल व्यक्ति है, प्रणव दा एक काबिल व्यक्ति है, तो पक्ष में बीच में नहीं लाऊंगा, पार्टी की राजनीति में बाजू में रखूंगा। और शिवसेना ने उस वक्त भी प्रणव दादा को समर्थन दिया था। वही परंपरा कायम रखते हुए मुझे जो मेरे कई सारे आदिवासी शिवसैनिक माता और बहनों ने भी कहा था कि रिक्वेस्ट की कि अगर आप समर्थन देंगे तो हमें खुशी होगी, तो उनकी जो भावना है उसका आदर करते हुए मैं द्रौपदी जी को शिवसेना की ओर से समर्थन देता हूं। और आने वाले समय में जब वो राष्ट्राध्यक्ष बनेगी तो मेरी यही इच्छा और शुभेच्छा शुभकामना है कि हिंदुस्तान जो आज की स्थिति में चल रहा है उससे उभर कर आगे बढ़े और एक समर्थ देश पूरे विश्व के सामने आए। यही मेरी शुभकामनाएं। सबको धन्यवाद देता हूं। और आगे संजय जी और अनिल जी कुछ कहना चाहते हैं तो वो अपनी बात रखेंगे, लेकिन मैं निकलता हूं क्योंकि मेरे यहाँ घर में भी अभी लोग कुछ आए हुए हैं, उनको मिलने के लिए मैं जाता हूं। राजनाथ सिंह यांचा फोन तुम्हाला आला होता, त्या भडकले होते, तुम्ही काही